भारताचा सुवर्णकाळ 2018 सालीच सुरू झालाय आणि या सुवर्णकाळाबरोबर तुमचा सुवर्णकाळ सुरू झालाय की नाही हे तुम्ही ठरवायचे. भारतीय इकॉनॉमी बद्दल तुमचं माझं काय मत आहे यांनी काही फरक पडत नाही. डेटा काय सांगतो ते बघूयात. भारतामध्ये स्पेस रिलेटेड स्टार्टअप 2014 साली फक्त एक होता. मागच्या वर्षी 2024 मध्ये 266 कंपन्या, स्टार्टअप कंपन्या स्पेस रिलेटेड काम करत होत्या. दिस इज अ ग्रोथ ऑफ 26,500%. आता हा डेटा तुम्ही आणि मी नाकारू शकत नाही. ही सगळी प्रगती भारतामध्ये सुरू आहे आणि पुढची 20-25 वर्ष याचं फलित तुम्हालाही होणार आहे आणि मलाही होणार आहे. त्याच्यासाठीच तुमची फायनान्शियल फ्रीडमची जर्नी ह्या काळात जर तुम्ही करून नाही आणली तर कधी कराल. त्यामुळे इकॉनॉमी बद्दल शंका घेणं सोडून द्या आणि बहती गंगा में हात धो लो. तुमच्या आयुष्याचं सोनं करण्याची हीच संधी आहे. म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात सोपी इन्व्हेस्टमेंट होते. मध्यमवर्गीय लोकांसाठी अत्यंत सेफ आणि गॅरंटेड खात्रीशीर वेल्थ क्रिएशन करणारी ही एक गुंतवणूक आहे. 60 वर्षाचा डेटा आहे. 3 रेग्युलेटर्स आहेत आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क बट दॅट रिस्क कॅन बी मॅनेज. 19 वर्षापासून मी माझ्या लाईफमध्ये ही रिस्क मॅनेज केली. मी फायनान्शियली फ्री झालोय. मी वर्षाला 100 दिवस वेकेशन घेऊ शकतो आणि ते फक्त म्युच्युअल फंडच्या बळावर. माझ्या बायोमध्ये जा, तो फॉर्म भरा आणि तुम्हाला जर माझ्यासारखं आयुष्य जगायचं असेल, जग फिरायचं असेल, दरवर्षी 100 दिवस वेकेशन घ्यायचं असेल तर माझ्याशी कनेक्ट व्हा.